नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज 4 फेब्रुवारी, आज रथ सप्तमी आहे। आपल्या हिंदू धर्मात निसर्गाच्या प्रत्येक घटकाला आपण देव मानून पूजा करत असतो आणि हिंदू धर्मीयांच्या मते रथ सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे। माता अदिती आणि ऋषी कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते। या दिवसाचे महत्त्व काय आणि रथ सप्तमी याचा अर्थ काय हे आज आपण जाणून घेऊया। रथ सप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो। या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते। आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत। या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो, लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो। अशा पूजेने समृद्ध प्राप्त होते असा संकेत रूढ आहे। 7 घोडे आणि सारथी अरुण म्हणजेच गरुडाचा मोठा भाऊ यांच्यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात। तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात। या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात। या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो। महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे दैनंदिन समारंभ रथ सप्तमीच्या दिवशी संपतात। रथ सप्तमी ही वसंत पंचमी नंतर 2 ते 3 दिवसांनी येते। कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो। मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात। दक्षिण भारत वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो। संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी सूर्यपूजन केले जाते। मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते। विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते। या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात। दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी ब्रह्मोत्सव साजरा होतो। रथयात्रा काढली जाते। तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत अनेक शतके सुरू आहे असं मानलं जातं। बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो। सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते। गायत्री मंत्र म्हणजे सविता सूर्य या देवतेचा गायत्री छंदातील मंत्र आहे। सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशा प्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात। म्हणूनच देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना रथ सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।